तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो परळी बीड अहमदनगर रेल्वे मार्ग आहे त्याविषयी बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत मित्रांनो। तर आज आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत। जे तुम्ही पाठीमागे पाहताय तुम्हाला पटरी हातरलेली दिसते। तर आपण सध्या उभे आहोत रायमाव आणि शिरूर कासार जे गाव आहे त्या गावाच्या जवळ एक तागडगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी हा जो रेल्वे मार्ग आहे पटरीचा तुम्हाला दिसतोय। तर मित्रांनो, पाठीमागे आपण एक इथं व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये हे जे ट्रॅक हाताळण्याचं काम चालू होतं। तर मित्रांनो, सध्या जे आपलं अहमदनगर ते अंमळनेरपर्यंत रेल्वेचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि ट्रायल पण झालेली आहे। तर मित्रांनो, अंमळनेर ते बीड आता दुसरी ट्रायल होणार आहे लवकरच। तर मित्रांनो, त्यासाठी हे पटरीचं जे काम आहे ते परिपूर्ण झालेलं आहे। जे भराव असतो, जे खडी हाताळणं असतं, जे हे जी पॅकिंग वगैरे असते, तर संपूर्ण काम सध्या पूर्ण झालेलं आहे। आणि आता हे काम झालेलं आहे नवगण राजुरी आणि हिवरशिंगा गावाच्या मधोमध। तर मित्रांनो, लवकरच ही ट्रायल होणार आहे आणि आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय, एक 5-7 वर्षापासून ह्याचं काम चालू आहे। प्रत्येक वर्षी ह्याला काही ना काही बजेट पडत असतं आणि हे रखडलेला जो प्रश्न आहे अहमदनगर परळी बीड मार्गाचा, तो यावर्षी म्हणजे 2024 एंडिंगला फायनल होऊ शकतो अशी एक अपेक्षा आहे। कारण जे रेल्वेचं काम चालू आहे ते एकदम जलद गतीने चालू आहे, ते बघून तर वाटतंय यावर्षी ही रेल्वे नक्कीच येईल। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपले जे बीडवासी आहेत, जे बीडमधील रहिवासी आहेत किंवा बीड जिल्ह्यामधले जे लोक आहेत त्यांना या रेल्वेची प्रतीक्षा आहे। बऱ्याच दिवसापासून या ट्रेनची लोक वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा या हेतूने। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं, तर ही जी खडी टाकलेली होती तर खडी अशी अस्तव्यस्त अवस्थेमध्ये पडलेली होती। आणि आता तुम्ही बघू शकता एक लेवलमध्ये व्यवस्थित सगळी खडी हातरलेली आहे। आणि तुम्ही हे जे ट्रॅक बघतायत, तर हे जे खाली पोल टाकलेले आहेत, हे पोल म्हणजे असे खालीवर झालेले होते। तर पाठीमागे आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हे जे पूर्ण लेवल केलेले आहे आणि हे तुम्हाला जे कड्या वगैरे दिसतात, हे जे जॉईंट दिसतात, तर हे जॉईंट एकदम व्यवस्थित केलेले आहेत। आणि तुम्हाला जे हे ट्रॅक दिसतं, ही जी पटरी दिसते, तर मित्रांनो ही जी पटरी आहे तर ही फक्त माल वाहतूक करण्यासाठी लावलेली आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण तुम्हाला इथून तिथून जे ट्रॅक दिसतंय म्हणजे अंबळनेर ते नवगण राजुरी आणि हिवरशिंगा गावामध्ये जेवढेही पटरीचे काम सध्या चालू आहेत, बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की आता ट्रेन चालू होणार आहे आणि पटरीचं काम झालेलं आहे। तर मित्रांनो, जे डोक्यामध्ये तुमच्या गैरसमज आहे ते काढून टाका, कारण ही जी पटरी आहे या पटरीवर फक्त जे म्हणजे ट्रेनचं पुढचं काम आहे महत्वाचं मेन म्हणजे जिथं ओरिजिनल ट्रॅक आपल्याला टाकायचंय। तर हे तुम्हाला पटरी दिसते, ह्या पटरीची साईज असते जवळपास 240 मीटर म्हणजे। तर आणि तुम्ही हे बघताय पटरी, तर ही पटरी आहे आपली पोलच्या हिशोबाने एक 20 फुटापासून ह्याचं अंतर आहे। तर हे खराब झालेली पटरी असते आणि हे काम करण्यासाठी फक्त हाताळलेले आहे। आणि तुम्ही संपूर्ण काम बघताय तर काम म्हणजे खालचं म्हणजे काम आहे रेल्वेचं जे काम असतं, खडी टाकणं, रेल्वे ब्रिज करणं, तर हे संपूर्ण काम सध्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेले आहेत। आणि आपण बघितलं की आता अंमळनेरची पण ट्रायल झालेली आहे आणि लवकरच आपली बीडची ट्रायल होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता संपूर्ण डोंगर पट्ट्यामधून ही रेल्वे गेलेली आहे। तुम्ही जे डोंगर बघताय, तर ज्यावेळेस आपलं म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, साईडने पाणी पडत असतं आणि मस्त इतकी हिरवळ असते, त्यावेळेस खरं हे जे ट्रेनमध्ये बसण्याचं सुख तुम्हाला त्यावेळेस अनुभवायला मिळणार आहे। आणि ज्यावेळेस म्हणजे आपला आता पावसाळा सुरू होईल, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला हे जे वातावरण आहे एकदम असं भकास दिसतंय। पावसाळ्यामध्ये एक जर व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला तर मित्रांनो तुम्ही म्हणजे म्हणता की आपला हा बीड जिल्ह्यामधला रेल्वेचा रूळ नाही किंवा रेल्वेची ही पटरी नाही, तर ही कुठली तरी कोकणातली पटरी असाच म्हणजे फक्त आपला जो बीड जिल्हा होता ह्या ट्रेनमुळे सध्या माग असलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस ट्रेन म्हणजे येईल त्यावेळेस संपूर्ण जे मार्ग असतात म्हणजे प्रश्न असतात लोकांचे ते मिटले जातात आणि लोकांना काम वगैरे भेटतं। संपूर्ण गोष्टी या रेल्वेवर आधारित असतात। आणि बऱ्याच लोकांचं असं असतंय की कधी आपले जे खेड्यापाड्याचे लोक असतात ट्रेनमध्ये जास्त करून बसलेले नसतात, तर ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये ही ट्रेन येईल त्यावेळेस त्यांचं ट्रेनमध्ये बसण्याचं स्वप्न नक्कीच मित्रांनो लवकर साकार होणार आहे। संपूर्ण मार्ग मित्रांनो आपण पाहूया, पलीकडे पण काही मार्ग दिसतो तुम्हाला, संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करतोय। चला मित्रांनो पाहूया।
तर मित्रांनो, हे बघू शकता पटरीचं काम कसं एकदम भारी झालेलं आहे. आणि जे तुम्हाला आत्ता बोललो की खडीचा जो भराव आहे तो बघू शकता तुम्ही, आणि पूर्ण पटरी. तर अशी रेल्वे या मार्गाने धावणार आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय. जी पटरी आहे ती जुनी आहे, गंजलेली तुम्हाला दिसते. तर ही फक्त कामासाठी आहे. तर हे ठिकाण आहे रायमाव आणि शिरूर गावामधला जो मधला पट्टा आहे. तर मित्रांनो, इथे आपण याआधी पण व्हिडिओ बघितलेला आहे. तर कुणी जर पाहितला नसेल तर चॅनलवर तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही पाहू शकता. आणि हा जो भाग आहे डोंगर पट्ट्यामधून ही ट्रेन गेलेली आहे. एकदम जबरदस्त असा हा पावसाळ्यामध्ये दिसणारा आपल्याला नजाराना. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला परळी, बीड, अहमदनगर रेल्वे मार्गाचे नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व आपले जे बीडवासी आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहायला भेटेल. तर बघू शकता की कसा जॉईंट दिलेला आहे रेल्वेचा. जो जुना रूळ आहे तो यामध्ये हातरलेला आहे आणि यामध्ये त्याचा वापर केलेला आहे. तर बघू शकता हा डोंगरपट्ट्याचा भाग संपूर्ण मराठवाड्यामधला जो बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जास्त ओळखला जातो. बघू शकता की भयानक असं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं वातावरण. तर मित्रांनो, पूर्ण रेल्वेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तर मित्रांनो, आपण पाठीमागं जो पाहताय तर हा आलेला आहे विगणवाडीकडून आणि इकडे जातोय बीडकडे. तर मित्रांनो, हे जे पटरीचं काम आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती पाहत असतात. तर मित्रांनो, लवकरच आपण जो बीडच्या पलीकडचा भाग आहे शेरसाळा, वडवणी, तेलगाव, माजलगावच्या साईडचा. तर मित्रांनो, तिथला जो व्हिडिओ आहे बऱ्याच आपल्या मित्रांच्या कमेंट येत असतात की तेथील व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, परत एकदा सांगतोय की आपलं जो नवगण राजुरीच्या पुढचा भाग आहे तिथे जे पटरीचं काम चालू आहे ना, तर काहीच चालू नाही. म्हणजे संपूर्ण फक्त भराव केलेला आहे. तिथं फक्त हे पोल आहेत, हे पोलचं साहित्य जाऊन पडलेलं आहे आणि हे पटरीचं साहित्य पडलेलं आहे. तर ते काम कधी होतंय काय माहित नाही, सांगता येत नाही मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ ज्यावेळेस पूर्ण काम होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवण्यात येईल. तर मित्रांनो, आणि बऱ्याच मित्रांच्या कमेंट अशा पण असतात की नवगण राजुरीचं रेल्वे स्टेशन दाखवा. तर मित्रांनो, नवगण राजुरीचं जे रेल्वे स्टेशनची जागा आहे ती अजून कुठं नियोजित दिसत नाहीये. आपण जो पटरी मार्ग पाहतोय त्यावर जे जसं भराव केलेला आहे सगळा मार्ग तसाच दिसतोय. कुठंही असं बांधकाम वगैरे केलेलं दिसत नाही. त्यामुळं तिथला व्हिडिओ बनवलेला नाही. आणि विगणवाडी रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि तुम्ही नेकनूरचा पण व्हिडिओ बघितला, ट्रायल वगैरे बघितली. तर असेच मित्रांनो अपडेट तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटतंय नेमका व्हिडिओ ही जी रेल्वे आहे कधी येईल, काय येईल. तर मित्रांनो, मला एक अशी आशा आहे की जो पटरी मार्ग आपण पाहतोय तर हा पटरी मार्ग आपण एक 4-5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. तर आता आपण बघतोय की हे काम एकदम जलद गतीने झालेलं आहे. तर मित्रांनो, असंच काम तुम्हाला आपल्या नवगण राजुरीच्या पुढं लवकरच चालू होणार आहे. तो पण आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया लवकर व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत राम राम.